नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आमचं. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता वडजी वाशी तालुक्यातल्या ह्या वडजी गावामध्ये आलेलो आहे. ते धाराशिव जिल्ह्यातले हे गाव आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं सगळीकडेच वातावरण तापलेलं आहे. सगळीकडेच आपलं वातावरण जिल्हा परिषद पंचायत समितीत तापलेलं आहे. तेच आपल्यासोबत काय या वडजी गावातले काही नागरिक आहेत. तिकडे पण नागरिक बसलेले आहेत. मी तिकडे पण जाणार आहे. तसेच इथं आज आपल्याला भेटलेलं आहे. तर काय नाव तुमचं? वसंत मारुती जाधवर. बर, काय सांगताल? आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये कोणत्या कोणत्या कामाची गरज आहे का? कामाच्या गरजा तर आता काय सध्या तर काय विशेष कामाची गरज उरलेली नाही दिसत. सगळी कामं बऱ्यापैकी चालू आहेत आणि येतच आहे. सरकार कमळाचं कुठल्या योजना बरोबर प्रत्येक वेळेला येतातच. ग्रामपंचायतकडं येतच सगळं चालू आहे. तुमच्याकडे कोण कोण उभारले आता उमेदवार? उमेदवार काय ते काय बिभीषण खामकर, पुन्हा काय विकी चव्हाण आणि हे कमळाचा आपलं तो प्रवीण गुले, ते मुख्य उमेदवार आहेत. बाकी काय येणार आहे काय? पण कोणाची गरज आहे इकडे गावाकडे? आम्ही कमळाचाच हे करणार. मग कमळाशिवाय विकास होऊ शकत नाही ना कोणाचा. बघा, इथं ह्या वरजी गावामध्ये आलेलो होतो आपण आणि इथे काय आपल्यासोबत नागरिक आहेत ते जिकडे बसलेले आहेत. आपण काय यांच्यासोबत जाऊन विचारणार आहे. काय नाव तुमचं? अशोक जाधवर. आता काय सांगता, जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये तुमच्या ह्याची गरज आहे का? विकासाची काय गरज आहे का तुमच्या गावामध्ये? काय काम आहेत का? नाली, रस्ते, पाणी आहे का तुमच्या गावामध्ये? सगळे व्यवस्थित चालू आहे सध्या. बरं, आता काय सांगशाल मग, जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार तर सगळ्याच पक्षाचे आहेत. भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि मशालीचे पण आहेत. आता कोण येईल वाटतं इकडे तुमच्याकडे? कोणी येईल आता बघू, अजून वातावरण नाही झालेलं व्यवस्थित. 2-3 दिवसामध्ये होईल अजून. तर आम्हाला शिवसेनेचीच आहे, कारण आमदार साहेबाच्या माध्यमातून भरपूर कामं होतात. बंद पडलेला कारखाना पण इथं चालू केला त्यांना. त्याच्यामुळं तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जे शिवसेनेचे विकीदादा चव्हाण उभा आहेत ना, ते काम करू शकतील पुढे चालून. काय नाव मामा तुमचं? आजारी. बरं, आजारी. बोला 2 मिनिट. बर, ठीक आहे. काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? दीपक जाधवर. काय सांगताल? आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, तुमच्याकडे कोण कोण उमेदवार आहेत? आमच्याकडे विकी चव्हाण, बिभीषण खामकर आणि प्रवीण बाप्पा गुले. काय सांगताल मग, आता जिल्हा परिषदला कोण तुमच्या गावाच्या, म्हणजे तुमच्या गावासाठी कोणचा माणूस चांगला राहील? आता आमच्या गावासाठी आमच्याकडे शिवसेना. कोण आहे शिवसेना? विकी चव्हाण. बघा, आपण इथं वरजी गावामध्ये आलेले आहोत आणि तिथे आपल्यासोबत काय अजून नागरिक आहेत. तिथे कॅमेरा दाखवा. इथले सगळे नागरिक आहेत उभारलेले. काय नाव तुमचं? चंद्रकांत मोराळे. काय सांगताल? आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले, तुमच्या गावामध्ये नाले, रस्ते, पाणी वगैरे सगळे व्यवस्थितपणे आहे का? हो, सारं व्यवस्थित आहे. आता बसू तर आमचं गाव सेनेच्या मागच आहे. 25 इलेक्शनच्या माग ओबीसी समाज, लोकसभा असो, विधानसभा असो. विधानसभेवर बघा, सेनेलाच गाव प्लस असते. त्याच्यामुळे काय बी झालं तरी सेनेलाच गाव प्लस राहणार. कोण येईल वाटतं मग इकडे? आता आमचं आपापल्या पक्षा विकी चव्हाण निवडून येईन असं आम्हाला वाटतं. का बरं वाटतं? कारण की आमचे आमदार 10 वर्ष तानाजी सावंत आहेत सध्या. एकाच्या मजबूत आहेत. 3 कारखाने आहेत तालुक्यात. लोकांच्या अडचण, शेत रस्ते असू द्या, सहकार मुरुम टाकणे लोकांना, योजना त्यांच्या भरपूर आहेत. त्याच्यामुळे तानाजी सावंत मध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी काम केलेले आहेत इकडे तुमच्याकडे? म्हणजे सहकार, शेत रस्ते, मुरुम टाकणे, गरजू म्हणजे लोकांना काय सुविधा, ती अडचणी असल्याच्या मदतीला पडू शकणारा माणूस आहे हा. खामक्या माणूस आहे हा. बघा, या वडजी गावामध्ये आलेलो आपण इथं. इथं काय आपल्यासोबत इकडे मामा आली की. काय नाव तुमचं? जाधवर. काय किराणा दुकान आहे का तुमचं? किराणा दुकान. काय घेऊन निघालो?
काय अंडे आपलं पोट भरण्यासाठी काहीतरी आपलं साधन. असं आहे बरं. आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले बरोबर, माहिती आहे का लागलेलं? माहिती आहे ना? बरं, जिल्हा परिषद इलेक्शन लागले, तुमच्याकडे उमेदवार कोण कोण आहे? तुमच्या गावामध्ये काय काहीच कमतरता आहे का? जसे की रस्ते, पाणी, लाईट, वीज, काय काय कमी आहे का तुमच्या गावात? काय नाही आमच्या इकडे सगळं भरपूर आहे. थोडा आता इकडे जिल्हा परिषदला कोण कोण उभारले? बेबी शनाना, पुन्हा ते विक्की चव्हाण आणि गोले प्रवीण बाप्पा गोले, 3 उमेदवार आहेत जिल्हा परिषद. तुमच्या गावासाठी कोणता उमेदवार चांगला असणार? आमच्या गावासाठी जी प्रगती करेल तो उमेदवार आपला चांगला. कोण सध्या करू शकतो यांच्या एवढ्या उमेदवारामधून कोणापूर अपेक्षा आहे तुमची? सध्या सावंतनं केलेली काम आहेत त्याची पुनरावृत्ती होणार. कशामुळे? कारखानदारी मागासलेला भाग असताना कारखानदारी उभा केली, 4 मुलाला नोकरी मिळायला लागली, काम मिळायला लागलं. ह्या एरियातला ऊस कुठं कुठं असेल, पाणी नसताना ऊस केलेला ती ऊस चालला कारखान्याला. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? त्याच्यामुळे वाटतंय तुम्हाला? आम्हाला 100% वाटते. येतील बरोबर. हो. काय नाव तुमचं? ओंकार संजय जाधवर. काय सांगताल आता जिल्हा परिषद इलेक्शन? जिल्हा परिषद मध्ये आम्ही विक्की दादाला साथ देणार आणि आमच्या गावचे वार्ड क्रमांक 1 चे अशोक दादा जाधवर यांच्या पाठीमागे आम्ही चालणार. विकी दादा जी चव्हाण जे आहेत ते त्यांच्या पाठीमागे तुम्ही का चालणार? गावचा विकास करतेत, आमदार फंडातून गावासाठी कामं देतेत, अडी अडचणीत आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतात. काय कामं केलेत का ते आतापासून? भरपूर गावातून रस्ते केलेत, गावात अनेक कामं पण आमदार फंडातून आलेला आहे. हो त्याच्यामुळे वाटतंय तुम्हाला? हो. बघा इथं आपण या वडजी गावामध्ये आलेलो आहोत. वाशी तालुक्यातलं गाव आहे हे. काय नाव तुमचं? माझं नाव सूरज मोराळे. काय सांगताल आता जिल्हा परिषदचं इलेक्शन लागले? जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलेलं आहे. आम्ही आमदारकीला शिवसेनेला तानाजी सावंत साहेबाच्या मागे होतो. गाव आमचं त्यांना 3 तालुक्यात सरासरी लीडला वडजी गाव आहे शिवसेनेसाठी, आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही आता लागलेल्या इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही शिवसेनेला मतदान करून निवडून आणणारे 100% खरे. का बरं? का म्हणजे आता काम आहेत त्यांची, कामं केलेली पण उमेदवार आहेत, दुसऱ्या पण उमेदवारांनी काय काम केलेले असतील? 100% उमेदवार आहेत आजपर्यंत ती होते, पण त्यांचे काय काम आहेत आले तुम्ही तुमचं विचारा त्यांना. हा आमच्याकडे सावंत साहेबांनी कामं दिली तर आम्हाला समजा आज तुम्ही वडजी गावात आलात तर सुनील बाप्पा जाधवर सरपंच आहेत, मागचे 20-25 वर्ष सरपंच आहेत. आम्हाला पाण्याची समस्या नाही, रोडची समस्या नाही, लाईटची समस्या नाही. मग त्या माणसाच्या मागं चलणं आम्हाला काम आहे. खमक्या माणूस आमच्यासाठी सुनील बाप्पा जाधवर आहेत, आम्ही त्यांच्या मागं चलू. ती शिवसेनेत आहेत, त्यांच्या मागं आम्ही आहेत आणि आम्ही 100% शिवसेनेला मतदान करून निवडून आणू म्हणजे आणू. बघा आपण या वडजी गावामध्ये आलेलो आहोत. इथं वाशी तालुक्यातलं हे गाव आहे. या गावामध्ये लोकांच्या तर समस्या काय नाहीत असं आपल्याला नागरिकांनी सांगितलेलं आहे. पाण्याची समस्या नाही, लाईटची समस्या नाही असं आपल्याला नागरिक सांगत होते. बघा मी कसं वाटलं विषय नक्कीच कळलं नाही. काय वेगळे विषय आहेत खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, वाशी, जिल्हा धाराशिव.